पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. डॉक्टर सोमशेखर पाटील यांना ज्ञानयोगी सेवारत्न पुरस्कार व जीवनधर देसाई यांना अमृत जीवन संजीवनी पुरस्कार देऊन गौरव. परमपूज्य शिवदेव स्वामीजी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की मिरज शहर या वैद्यकीय पंढरीतील डॉक्टर सोमशेखर पाटील व डॉक्टर सौ विद्या सोमशेखर पाटील यांना ज्ञानयोगी सेवारत्न पुरस्कार तसेच टाकळी गावच्या पंचक्रोशीतील श्री जीवनधर देसाई व सौ मंगल देसाई यांना अमृत संजीवनी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वेदांत केसरी गुरुदेव तपोवन टाकळी मठाधिपती परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी यांच्या शुभ हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक सेवा, आध्यात्मिक अदृश्य सेवा याचा सन्मान करून पुरस्कार प्रदान करण्यात आला. पितृछायेपासून आध्यात्मिक सेवेत अदृश्यरित्या सेवा करण्याचे संस्कार आणि ज्ञानयोगी पूजनीय वंदनीय श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सहवासात त्यांच्या सानिध्यात सेवा करण्याचं भाग्य लाभलेले डॉक्टर सोमशेखर पाटील हे महाराष्ट्र कर्नाटकमधील रुग्णांची सेवा त्याचबरोबर भावी वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर ही घडवतात. त्यांचा वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक सेवेत मोठा सहभाग आहे. श्री जीवनधर देसाई व सौ मंगल देसाई हे दाम्पत्य टाकळी गावच्या पंचक्रोशीतील असून शेतीपूरक व्यवसाय, गोरगरिबांना मदत, दुग्ध व्यवसायातून महिलांचे सक्षमीकरण, आध्यात्मिक सेवेत मोठा सहभाग असल्याचे यांना अमृत संजीवनी जीवन गौरव पुरस्कार सन्मान करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा फाल्गुनी पौर्णिमा निमित्त गुरुदेव तपोवन टाकळी येथे पार पडला. डॉक्टर भोमाज यांनी डॉक्टर सोमशेखर यांच्या जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला. डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या वैद्यकीय आणि आध्यात्मिक सेवेतील अनोखा संगम याचा उलगडा मनोगतातून व्यक्त केला. यावेळी सहपरिवार उपस्थित होते. पौर्णिमा निमित्ताने आयोजित पुरस्कार सोहळ्यास डॉक्टर भोमाज, डॉक्टर परब, रवींद्र फडके सर, बी केसकर सर, माळवदे सर, मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणा याच्या जोडीला कुटुंबाची साथ लाभल्यामुळे देसाई, सौ मंगल देसाई व श्री जीवनधर कल्लाप्पा देसाई यांनी हे उत्तुंग असं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवनच्या वतीने परमपूज्य श्री शिवदेव महास्वामी श्री मल्लिकार्जुन अप्पाजी, ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर अप्पाजी यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्या टाकळी आश्रमाचे मुख्यस्थ श्री शिवदेव स्वामीजी, माझं मित्र, माझं कुटुंबीय देसाई दाम्पत्य आणि सर्व जमलेले भक्तगण, माझ्याबद्दल एवढं आता बोललं गेलेलं आहे तर माझ्यासाठी बहुतेक काय बोलणं राहिलेलं आहे असं मला वाटत नाही. फक्त त्यांनी काही गोष्टी म्हणजे बरोबर करून नंतर परत बोलले. मला वाटलं त्याच्यामध्ये सांगतील की आत्ता मी हुंब नाही आहे का, अजूनही हुंब असेल तर मग फार वांड आणि हुंब आत्ता बहुतेक नाही असं सांगतील असं मला वाटलं. तर ह्यांनी म्हटले की आज मला काय सत्कार एवढा वेळ करून म्हणजे करत आहेत, तर स्वतःबद्दल मला काही गोष्टी स्वतःहून सांगावं किंवा काहीतरी सत्कार व्हावं हे मला वाटत नाही. आणि मी आश्रमातच एक भाग आहे, म्हणजे ह्या आश्रमाचा भाग आहे, ह्या परंपरेचा भाग आहे. जेव्हा शिवदेव अप्पाजींनी मला विचारलं की तुमचा सत्कार करायचा आहे, तर म्हटलं माझा सत्कार करायची गरज नाही का, म्हणजे मी तुमच्याबरोबरचाच एक व्यक्ती आहे. तरीसुद्धा त्यांनी सोडलं नाही. खूप मागं लागून रात्रीसुद्धा झोपू दिली. काही वेळेला रात्री फोन करायचे, तुमचं हे पाठवा ते पाठवा, असं सगळं झालं. तर ह्याच्यामध्ये आज हे विषय सगळं माझं बद्दल जे आहे, फडके सरांना हे फार श्रेय जातो की त्यांनी हे विषय खूप असं फक्त सत्कारासाठी लिहून काढले नाही. त्यांनी सगळं मिरज आसपास सगळे गावाकडे ते एवढं प्रचार त्याचं केलं की आज काही लोकांनी मला विचारायला लागले, तुम्ही एवढं म्हणजे मोठा व्यक्ती आम्हाला माहिती नाही, तुमचे वडील असं होते माहिती नाही. तर मी थोडासा वडिलांच्याबद्दल विषय आलायच तर मी थोडं कळू देत आणि शिवदेव अप्पाजींना पण त्याचे स्वामी व्हायचं आधी काय काय होतं ते कळू देत होते. साधारण 1930 सालात वगैरे असेल त्यावेळेचे मॅट्रिक त्यांनी केलेलं होता.
तर त्यांना दुसरं नोकरी मिळत असलं तरी सुद्धा शिक्षण देण्याचा ह्या प्रेमामुळे त्यांनी शिक्षक झाले आणि त्यांना सुरुवातीपासूनच या अध्यात्मामध्ये खूप मोठं आवड असायची शिक्षणाबरोबर. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ वाचायचे. संस्कृत त्यांनी स्वतःहून शिकलेले होते, त्याच्याबरोबर अनेक भाषाही त्यांनी शिकलेले होते. इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचं प्रावीण्य त्यावेळेला होता. तर त्यांनी अध्यात्माचा विषय करत असताना मल्लिकार्जुन अप्पाजी एकदा इथं मिरजेत त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी 1950 साली असेल विषय हे, तर त्यांना जुगुळ गावात आध्यात्मिक प्रवचनसाठी त्यांना निमंत्रण दिलं गेलं आणि 50च्या नंतर मला वाटतं 1-2 वर्षातच मल्लिकार्जुन अप्पाजी जुगळात आले. तर जुगळात त्यांचं प्रवचन एवढा मोठ्या प्रमाणात झालं, त्यांचं कार्यक्रम एवढं मोठ्या प्रमाणात झालं की नंतर मल्लिकार्जुन अप्पाजींना हे जुगुळचे स्वामीजी म्हणून लोक ओळखा लागले. म्हणजे जुगुळ हे मल्लिकार्जुन अप्पाजींचे माहेरघर असं सगळं एक प्रचलित झालं. म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर खूप असं वाळू असायचे. त्या वाळूमध्ये एकदा एका महाशिवरात्रीच्या वेळेला त्यांनी कोटी जपयज्ञ असं म्हणून केले होते. हे कोटी जपयज्ञ त्यांनी असताना प्रत्येक गावात ते करायचेच. तर आमच्या गावात असं वाळूमध्ये केलेलं फार एक मोठं महत्त्वाचं कार्य त्यावेळेला 1952-53 किंवा 55 ह्या साली झालं असं. नंतर त्यांनी त्यांच्या आयुष्य सगळं त्या अध्यात्मासाठीच त्यांनी वाहून घेतलं होतं. तर आम्हाला सुद्धा सोडत नव्हते. रोज संध्याकाळी आम्हाला त्यांच्यासमोर बसायला लागायचं आणि अध्यात्मविषय हे ऐकायलाच लागायचं. घरी आम्हाला शाळेचे शिक्षण असायचं, पण घरी पण शिक्षण व्हायचं. त्याचबरोबर आम्हाला संस्कृत म्हणजे शाळेत 10वीपर्यंत जे संस्कृत शिकवायचे तेवढे आम्हाला त्यांनी घरी संस्कृत शिकवून ठेवलं होतं. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्या आम्हाला संस्कृत घेण्यासाठी काहीच अडचण येत नव्हतं. त्यामुळे संस्कृतमध्ये खूप छान असं सुभाषित आहे. त्यामुळे त्या सुभाषित कसं असतात, त्यांचं अर्थ कसं असतं, ह्या याच्यातून आम्हाला संस्कार आणि नीतिमत्ता हे आम्हाला शिकवायचे. गावात त्यावेळेला नळ नव्हतं किंवा पाणी आणायला नदीला जायचं. 1 किंवा 2 किलोमीटर लांब असायचं. पहाटे 4 वाजता उठणार. कुठलंही हवामानातला विषय असो, ते 4 उठणार, त्यांनी पाणी आणायला सुरू करणार आणि नंतर आम्हाला उठवणार. तर आम्ही सुद्धा घागर घेऊन त्यांच्या मागं पाणी आणायला जायचो. आणि पाणी आणायला जायचं आणि यायचं जे वेळ असायचं त्याचं इतकं मोलाने त्यांनी वापर केला. तर त्याच वेळेला आम्हाला अनेक स्तोत्र बायपाठ करायला सांगितले, काही पूजाविधी सांगितले. ह्या सगळ्या स्तोत्रांचा अर्थ काय असतंय, हे संस्कृतामध्ये कसं लिहिलेलं जातात ह्याचे आम्हाला सांगतच नदीपर्यंत घेऊन जायचे. त्यामुळे 4थीपासनं जुगुळगाव मी कॉलेजासाठी सोडूपर्यंत कधीही घरी आंघोळ केलेलंच नाही आहे. पावसाळा असो थंडी असो नदीतच आंघोळ करायचं. हे आम्हाला त्यावेळेस असं एक अंगरच झालेलं एक संस्कृती होती. तर पुढं ते सुट्टी जेव्हा व्हायचं आमचा शाळेच्या वगैरे, मल्लिकार्जुन अप्पाजी कुठं असतं तिथं त्यांनी जायचे. का म्हणजे त्यांचे ग्रंथ लिहिणं वगैरे त्यावेळेला सुरू असायचे. संस्कृत ग्रंथ कन्नडमध्ये करणं, ह्या भाषांतर वगैरे ह्याच्यासाठी त्यांनी जायचे. सुट्टीच्या काळात मलाही काही काम वेळ नव्हतं म्हणून मी त्यांच्याबरोबर आश्रमाकडे जायचो. मग त्यावेळेला मल्लिकार्जुन अप्पांनी माझं त्यांचे संपर्क आले. तर आता शिवदेव स्वामीजी आहेत असं अनेक अप्पाजींचं शिष्य त्यावेळेला आश्रमामध्ये शिक्षणासाठी असायचे. तर त्यांच्यामध्ये मी बसायचो. तर असं बसत मला ह्या स्वामीजींचं शिष्यांच्या मध्येच एक इतका सहवास झाला. तर जुगुळ गावात एकदा आल्यावर आम्ही 3 भाऊ आणि 2 बहीण, सर्वात मी लहान होतो. तर वडील त्यांच्याबरोबर असायचेच. तर मल्लिकार्जुन स्वामीजी म्हटले, हे तुझं जे लहान मुलगा आहे ते आम्ही घेऊन जाणार आहे, आमच्याबरोबर त्याला सोडायचं. म्हणून माझ्यासाठी असलं कॅवी ह्या रंगाचं कापडसुद्धा घरात म्हणजे पाठवलं गेलं. तर काय झालं मला कळत नाही की त्या विषयात वडिलाचं किंवा माझं ते हुंब वगैरे असतात ना, बहुतेक त्यांना वाटलं असेल की वडिलांना आमच्या की हा स्वामी कसा होणार, हा संन्यासी कसा होणार, म्हणून ते राहिलं गेलं. नाहीतरी माझं आयुष्य, माझं जे काही पुढचं सगळं आहे ना ते वेगळंच झालं असतं. यांच्याबरोबर बहुतेक मीही एक संन्यासी झालो असतो. ते सोडून आज मी डॉक्टर झालो. तर हे फार एक महत्त्वाचा विषय होता त्यावेळेला. नंतर वडिलांनी
जेव्हा शिक्षक वृत्तीपासून निवृत्त झाले त्याच्या आधीसुद्धा त्यांना आवड असायचंच, जास्त वेळ त्यांना त्याच्यामध्येच घालवायचे. अनेक आध्यात्मिक पुस्तकसुद्धा त्यांनी स्वतः वाचून लिहिलेले होते. आमच्या गावात त्या काळात मास्तर म्हणजे सगळ्यात ज्ञानी असायचे, त्यामुळे इतकं ते धार्मिक ज्ञानी होते की चातुर्मासात कोणी स्वामी आमच्या गावात यायचे नाहीत, पण आमचे वडीलच ते पुराण वगैरे सांगायचे. फक्त आमच्या धर्माचं तेवढंच नाही, तर आमच्या गावात बस्ती आहे, त्या बस्तीत पाली भाषा सुद्धा त्यांनी अभ्यास करून चातुर्मासात बस्तीत पुराण सांगायचे. हे अनेक आमच्या गावातल्या जैन मंडळींना माहिती आहे. तेवढंच थांबत नव्हतं, तर मुस्लिम लोकही आमच्याकडे खूप आहेत. ते आलावीमध्ये जे करवल खेळ असायचं त्यावेळेला त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी गाणं लिहून ते करवल खेळायला लावायचे. असं एक आश्वपैलू व्यक्तित्व त्यांचं त्यावेळेला होता. नंतर रिटायर झाल्या त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आता आम्ही घर सोडणार आहे, मला अध्यात्मामध्येच जास्त आवड आहे, त्यामुळे मी आता संन्यासी होणार. त्यामुळे आमचं आता पंचायत झाली, होय म्हणायचं का नाही म्हणायचं. तर त्यावेळेला आमच्या कोणाचंही लग्न झालं नव्हतं, आमच्या तिघांचं भावाचंही लग्न नव्हतं, कोणी नोकरीला नव्हते. मी तेच मला वाटतं पहिल्या वर्षी MBBSचा कॉलेजमध्ये, किंवा अजून मी MBBS पण गेलो नव्हतो, 11वी 12वी होतो त्यावेळेला त्यांनी संन्यासी झाले आणि आम्हाला आशीर्वचन करून गेले की तुम्हाला काही आता नाही म्हणून तुम्ही चिंता करायची कारण नाही, तुम्हाला तेवढं शक्ती आहे, तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहणार आहे, असा आशीर्वाद करून त्यांनी गेले. मग त्यांनी संन्यासी झाले, त्याप्रमाणे त्यांची गावोगावी त्यांनी हे केलं. पण त्यांचे 60-62 वर्ष असेल त्यावेळेला 1980मध्ये सुळकोट गावात मल्लिकार्जुन अप्पाजींचा प्रवचन सुरू होता. तर त्याच वेळेला शिवरात्रीचा दिवस होता. त्यांनी मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे कोटी जपयज्ञाचा कार्यक्रम ते करायचे. तर त्या दिवशी उपवास पण होती. त्यांनी पूर्ण ते जपयज्ञाचा कार्यक्रम पूर्ण केला आणि त्याच्यानंतर त्याच रात्री त्यांचं तिथं कैलासवासी झाले, त्याच देहांत झाले. हे शिवरात्रीचा दिवस झाल्यामुळे अजूनही आम्ही गावात त्या दिवशी त्यांचं पुण्यतिथी हे साजरा करतो. आता राहिलं त्याला संन्यासी नाही झालं तरी पण त्या रचने आणि काय झालं, डॉक्टर मी काय केलं हे सगळं आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर मी वडिलांच्या बरोबर जेव्हा आश्रमामध्ये जायचो त्यावेळेला सिद्धेश्वर स्वामीजींनी एकदा मला बघितलं. त्यावेळेला मी फारच लहान असेन, 10वी किंवा 11वी ह्या वेळेला असेल. एकदा असंच बोलले, ये काय शिकतोस घरी, मी असं संस्कृत शिकतो, असं म्हणजे एकदा शिवाचे 108 नावाचं एक स्तोत्र आहे मोठा, ते म्हणून दाखव म्हटलं. तर मी त्यांच्याबरोबर फिरत ते स्तोत्र म्हणून दाखवलं. तर ते स्तोत्र त्यांना माहिती होतं, त्यांना बघायचं होतं की हा किती शिकलंय. आणि संस्कृतमध्ये उच्चार म्हणजे हा फार मोठा असतो. संस्कृत आपण एक तासभर बोललं तर आपलं जीभ काय होतं ते शार्प होते, म्हणजे ह्याला लावून करतात, तसलं ते संस्कृत भाषा आहे. ते बोलायला लागलं की आमचा उच्चार आणि बोलणं एवढं उत्स्खलित होतो, तसं संस्कृत होतं. ते बघत होते तेव्हा त्यांना कळालं की हा बरोबर शिकले. हो, तुझं काही बोललेत मला, तुझं संस्कृत हे उच्चार करण्याचं जे पद्धत आहे ना हे फार छान आहे, एवढं तिने त्यावेळेला मला आशीर्वाद दिले. त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर जायचो त्यावेळेला चर्चा माझं सुरू असायची. जेव्हा मला सुवर्णपदक मिळालं होतं त्यावेळेला गावात फार मोठं कार्यक्रम होता. त्यावेळेला त्यांनी एक भाषण केले. लोकांना काही हे संन्यासी म्हणजे फक्त अध्यात्मावर बोलतात, पण त्यावेळेला सिद्धेश्वर स्वामीजी वैद्यकीय शास्त्राबद्दल एवढं बोलले की ते प्रवचन अजून मला वाटते रेकॉर्ड करून कुठंही ऐकवतात की वैद्यकीय शास्त्रात डॉक्टरांना काय करावं लागतं आणि काय कसं असतं, हे असलं एक व्यक्तित्व अप्पाजींचं असायचे. त्याच्यानंतर मग एक अनोन्य सिद्धेश्वर अप्पाजींच्या बरोबर संबंध राहिला. जुळ गावात एकदा प्रवचन सुरू होतं मल्लिकार्जुन अप्पाजींचे, आणि दुसऱ्या गावाला काहीतरी कार्यक्रमामुळे गेले होते सगळे, आणि सिद्धेश्वर अप्पाजी फक्त एकटेच मागं राहिले होते, म्हणजे ते गावाला गेले नव्हते. जेवण कोणतरी द्यायला त्यांना जायचं असायचं. त्या दिवशी आमच्या घरातलं जेवण आईनी व ते वडीलसुद्धा मल्लिकार्जुन अप्पाजींच्या बरोबर गेले होते. आईने म्हटलं तूच देऊन यायचा, म्हणून मी प्रसाद घेऊन गेलो एक डबा.
मग ठीक आहे म्हटले, बसून घेतले. आश्रमात कोणीच नव्हते. स्वतः एक ताट घेऊन म्हणजे जेवणासाठी, तर मी बघत होतो 2 ताट घेतले त्याने आणि आश्रमामधलं दूध तूप सगळं जवळ घेतलं. असं कधी जेवायचे नाही ते. तर ते सगळं डबा उघडले आणि त्याच्यातलं 75% माझ्या ताटात ओढले. बस इथं आणि माझ्यावर जेवायचं म्हटले. मग मी लहान होतो आणि जेवण काय म्हणजे यांना आत्ताच फडके सरांनी सांगितलं ठीक आहे म्हणजे काय. तर मी बसलो त्यांच्यासमोर आणि त्यांनी पण जेवायला लागले, मी पण जेवायला लागलो. तर सगळे संपूपर्यंत त्यांनी वाटतच गेले आणि मी त्यावेळेला बहुतेक जेवणात म्हणजे काही मी पुढं मागं बघितलं नाही. मी सगळं गबागबा सगळं जे काय त्यांनी वाढलं सगळं घेतलं. तर त्यावेळेला ते बघत होते हा जेवण म्हणजे थोडा मुजगराने करतो का फ्रीली करतो. तर ते मी जेवण करायचं म्हटलं, जेवणात कोण मागं पडत नाही ते आयुष्यात मागं पडत नाही असं मला त्याच वेळेला त्यांनी आशीर्वाद केले होते. बहुतेक असं काही आशीर्वाद त्यांनी सांगितलं जेवणामध्ये आपण मागं पडायचं नाही आहे. तर असं काही गोष्टी घडल्या. नंतर मग अध्यात्माचा विषय जेव्हा हे केलं त्यावेळेला मलाही अध्यात्मामध्ये बऱ्याच गोष्टी थोडंसं अभिरुची वाढल्यामुळे जेव्हाही त्यांना मी भेटायचो त्यावेळेला त्यांचं जे वॉकिंग असायचं म्हणजे चालणं, त्यावेळेला मी गेल्या त्यांच्याबरोबर वॉकिंगला मी असायचो. त्यावेळेला शिष्यमंडळीसुद्धा आमचं आणि त्यांचं रिलेशन बघून ते एवढं म्हणजे मी आणि स्वामीजी एकत्र असलं तर जवळ कोणी यायची नाही ती. एवढं लांब राहायचे की आम्ही काय बोलतो ते ऐकूसुद्धा त्यांना जाऊ नये एवढं काळजी ते घ्यायचे आणि तेवढं गूढ विषय आम्ही बोलायचो. म्हणजे फक्त अध्यात्म तेवढंच नसून. तर त्यावेळेला मला खरं सिद्धेश्वर स्वामीचं ज्ञान काय आहे हे कळालं. मलाही अभ्यास असल्यामुळे अनेक क्लिष्टकर गोष्टी त्यांना मी विचारायचो आणि त्यांनी अगदी समर्पकपणे मला उत्तर देऊन त्यांनी मला हे करायचे. नंतर कोणीही आले तर त्यांना ओळख करून देऊन त्यांच्याबरोबर चर्चेला बसवायचे म्हणजे डिबेट म्हणतो ना आपण. एक विषय द्यायचे, तुम्ही दोघं चर्चा करा. एक आयुर्वेदिकचे डॉक्टर कोणतरी आले बहुतेक त्यावेळेला असेल, डॉक्टर आहे तिथे. तर तुम्ही ॲलोपॅथी आहेत, तुम्ही आयुर्वेदिक आहे, तुम्ही एकमेकाशी चर्चा करून म्हणत असं त्यांनी ज्ञान काय आहे लोकांच्यामध्ये आणि कसं शिकायचं हे त्यांनी बघायचे. सुरू असताना त्यांना मग एक डॉक्टर विजापूरचे S.F. पाटील म्हणून होते, त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या सेवा करायचं. त्यांनी काही काळात त्यांचं देहांत झालं. त्याच्यानंतर सर्व शिष्यांनी मला सांगितलं की आता अप्पाजींच्या जे आरोग्य आहे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी घ्यायची. तर माझ्यावरती एक फार आनंदाने मी त्या जबाबदारी स्वीकारलो आणि वर्षाला किंवा अधूनमधून कधी 2 वेळा त्यांना पायाला फ्रॅक्चर झालं. तर त्यावेळेला काय काय करायला लागेल काय नाही कसं असायचं हे शिष्य लोकांनी त्यांना वडिलांचं ह्याच्यामुळे त्यांना फोर्स करायचे. आपा हे घ्याच तुम्ही, आपा हे तुम्ही खावाच, आपा हे तुम्हाला बरं वाटणार. पण फक्त मला त्यांनी सांगायचं की मला काय पाहिजे, मला काय घ्यायचं आहे, मला काय नाही घ्यायचं आहे ते ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे माझं ट्रीटमेंट करा. त्यामुळे ह्यांनी काय विचार करायचे आणि मी काय त्यांना सांगायचं याच्यामध्ये खूप तफावत असायची. त्यामुळे यांना कळालं जे काय यांच्याबद्दल ठरवायचं आहे किंवा यांना काय करायचं आहे ते डॉक्टर्स ठरवतील म्हणून त्यांनी आधी सगळे चर्चा करायचे. नंतर मी जाऊन अप्पाजींना भेटायचो. मग त्यावेळेला पुढं सगळं ते ठराव व्हायचं की आपण आता काय कुठल्या पद्धतीने ह्या पुढं जायचं आहे. का म्हणजे त्यांना काही औषधं असतात ते तयार करण्याचं पद्धत हे ते सगळं त्यांना माहिती नसतं फॅक्टरीमध्ये त्यामुळे ते कुठलंही विशेष तुम्हाला वाटेल एखादा फ्रॅक्चर झालं तर किती दुखतं हे आपल्याला माहिती आहे. तर फ्रॅक्चर झाल्या वेळेला सुद्धा ते पूर्णपणे बरं होईपर्यंत त्यांनी एकही दुखायचं कमी होण्यासाठी गोळी घेतलेली नाही. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आम्ही एकसारखं इंजेक्शन देऊन त्यांना झोपवतो. रात्रभर डोकं दुखत होता तसंच बसले पण एक पण गोळी घेतली. एवढं म्हणजे एक मानसिक शक्ती सिद्धेश्वर अप्पाजींच्याकडे होतं. याचाच प्रभाव आमच्यावर झालं होतं. शेवटला सुद्धा त्यांना थोडासा आजार वाढलं तेव्हासुद्धा त्यांच्याबरोबर राहून आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं दुःख किती होतं त्यांना आजार ते केवढं त्रास देत होतं आम्हाला माहिती होतं पण तोंडावर कधीही त्यांनी दुःख हे दाखवलेलं नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी जीवन जगवलं आता त्यांच्याबद्दल त्यांचं अध्यात्माबद्दल सांगायची आता गरज नाही आहे. बाकी काही गोष्टी ते आपल्याला माहिती नसेल त्या गोष्टी मी सांगतो. तर सांगून आता अप्पाजींच्याबद्दल माझं
जे काही रिलेशन होता ते मी आता सांगितलं. आता सत्कार नको होतं तरीसुद्धा आज अप्पाजींनी सत्कार केलेला आहे आणि फडके सरांनी, माझ्या मित्रांनी सगळं ह्या कार्यक्रमाला एक शोभा आणली. मी सर्वांना ज्या ह्या कार्यक्रमासाठी श्रम घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना धन्यवाद सांगतो आणि अप्पाजींना परत एकदा मला सन्मान केल्याबद्दल मी धन्यवाद सांगतो. आपण सर्वांनाही धन्यवाद. बहुतेक पुष्कळशा डॉक्टरांचा सत्कार झाला, माझा झाला, शरद भोमाजेचा झाला, परवाच रवींद्र फडके सरांचा झाला. मला हेच अजून कोडं सुटत नाही आहे की सोमशेखर सरांचा सत्कार करण्यासाठी महाराजांनी एवढा का वेळ घेतला. तर ते ज्यावेळी मनोगत सांगतील त्यावेळी ते उलगडून सांगतील की काय एवढा उशीर लागला. माझं गाव शिरगुप्पी आणि सोमशेखरचं गाव जुगुळ 2 किलोमीटरचं अंतर आहे. जुगुळ कृष्णा नदी काठी आहे आणि आमचं शिरगुप्पी सांगली चिकोडी हायवेला आहे. सोमशेखर हा जुगुळमध्ये शिकत होता 7वी पर्यंत. मी शिरगुप्पीला 7वी पर्यंत शिकलो. त्याच्यानंतर मला मेरिट स्कॉलरशिप मिळाली म्हणून मला उगारला श्रीहरी विद्यालय उगार खुर्द येथे पाठवण्यात आलं. सोमशेखरने पुढे हायस्कूलचं शिक्षण जुगुळ येथेच घेतलं. आमच्या घराच्या मागे 4 खोल्या होत्या. तिथे शिक्षक भाड्याने राहायचे. तिथे एक सुकांत उपाध्ये म्हणून एक शिक्षक होते जे कानडी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक होते जुगुळच्या. ते नेहमी मला सोमशेखर बद्दल सांगायचे की सोमशेखर भाळ हुशार अदन रे, खरे भाळ वांड भाळ हुंब अदन रे. आणि आमची प्रत्यक्षाशी भेट झालीच नव्हती. त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र भेटलो ते हुबळीला. मी कर्नाटक मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि त्याच्या माझ्या मागोमाग सोमशेखरने ऍडमिशन घेतली आणि त्यावेळी आमची प्रत्यक्ष गाठभेट झाली आणि तेव्हा जी मैत्री आमची जुळली ती आजपर्यंत अजूनही तशीच आहे. तुम्हाला माहित आहे एक फ्रेशर्स नाईट म्हणून असते, म्हणजे जी नवीन मुलं ऍडमिशन घेतात तर त्यांचं एक गेट टुगेदर ठेवलं जातं आणि प्रत्येकाला काहीतरी आयटम असं करायला सांगितलं जातं. तर सगळ्यांना प्रश्न विचारले गेले की वाय डिड यू जॉईन MBBS, मेडिसिन करिअर का निवडलंस. तर काहीनं सांगितलं आय वॉन्ट टू सर्व दी सिक अँड सफरिंग. काहींनी सांगितलं मला रुग्णांची सेवा करायची आहे. काहींनी सांगितलं माझी आई कॅन्सरने गेली, मला कॅन्सर स्पेशालिस्ट व्हायचं आहे आणि यापुढे कुठलाही कॅन्सर पेशंट हा उपचाराविना दगावू नये याची मी काळजी घेणार आहे. तर सोमशेखरला विचारलं गेलं की तू मेडिसिन का निवडलंस, वाय डिड यू चूज MBBS. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोमशेखरनी सांगितलं आय वॉन्ट टू मेक लॉट ऑफ मनी. तेव्हा आठवलं की बाळ होंब मत बाळ वांडला. तर अपार जिद्द आणि कष्ट या जोरावर त्यांनी आज खरोखरच अफाट पैसा मिळवलेला आहे आणि लक्षात घ्या त्यातला एक पैसा हा कष्ट करून रक्ताचं पाणी करून कमावलेला आहे. त्यानंतर मी हुबळीहून मैसूरला गेलो. सोमशेखर पुण्याला गेले, तिथून DGO केले आणि बेळगावला JNMC मधून MD गॅनॅक येऊन करून वानलेस हॉस्पिटल मिरज येथे जॉईन झाले. त्याच वेळी मी मिरजेला प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हापासून मी त्याची प्रगती बघतो आहे. अत्यंत महत्वाकांक्षी, अपार कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि तडफ त्या जोरावर आज ते एक नामांकित मिरजेतले डॉक्टर झालेले आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल
की त्यांच्या हॉस्पिटलला तुम्ही कधी गेला इतकी गर्दी असते की मला तर वाटतं कुठलेही दुसरे डॉक्टर आले की ती गर्दी बघून पळूनच जातील, एवढी गर्दी. मी प्रियंकाला जेव्हा आली तेव्हा मी विचारलं तिला की तू गर्दी बघून पळून तर जाणार नाहीस ना, कारण त्यांची ब्रांच पण आहे ती ऑब्स्टेटिक्स, म्हणजे रात्रंदिवस काम करावं लागतं, 2 जीव वाचवायचे असतात. एखाद्या बाळाचे ठोके कमी जास्त झाले किंवा बाळ आत शी केलं लगेच सिझरला घ्यावं लागतं, किंवा हेमोरेज झाला की आई दगावू शकते. आमचं तसं नाही, आम्हाला पण इमर्जन्सी येते, परंतु इमर्जन्सी आली तरी आम्ही सांगतो की तुम्ही ॲडमिट व्हा, आपण ट्रीटमेंट चालू करूया, उद्या सकाळी सोनोग्राफी करूया, CT स्कॅन करूया, मग ऑपरेशनला घेऊया आणि आम्ही जाऊन झोपून टाकतो. तसं यांचं नाही आहे. तर मला अजूनही आश्चर्य वाटतं की एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणं वेगळं आणि स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एवढी रिस्क घेऊन काम करणं म्हणजे किती स्ट्रेस आणि किती मानसिक ताणतणाव. एवढं असताना देखील त्यांनी हसत खेळत रुग्णांची सेवा केलेली आहे आणि एथिक्स त्यांनी कधी सोडलेलं नाही आहे. कितीही काम झालं तरी त्यांची बिलं अगदी कमी असायची, माफक करायचे असायचे. ते मला नेहमी सांगायचे, आमच्याकडे नमकडे यार ಬರ್ತಾರ ಹರಕ್ ಸಿರಿಯವರೆಲ್ಲ ಬರ್ತಾರ आणि बिलच ಮಾಡಾಕತ್ತ ते अगदी कमी माफक बिलामध्ये एक सिरियस पेशंट्स जे वांडेस हॉस्पिटलमध्ये स्वीकारले जाणार नाहीत किंवा भारतीय हॉस्पिटलमध्ये स्वीकारले जाणार नाहीत, असे कित्येक कॉम्प्लिकेटेड सिरियस पेशंट्स त्यांनी बरे केलेले आहेत. त्याबरोबर त्यांच्या यशामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ विद्या यांचाही मोठा हातभार आहे. आता ध्रुवा आणि प्रियंका आलेल्या आहेत. इथून पुढे त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या भरपूर शुभेच्छा आणि त्यांच्या हातून असेच रुग्णांची सेवा घडू दे, समाजकार्य घडू दे, या आश्रमाची सेवा घडू दे. सिद्धेश्वर स्वामीजींचे तर ते अगदी लाडके शिष्य होते, अगदी लाडके. काही झालं की सोमशेखरला निरोप यायचा. सिद्धेश्वर स्वामीला काही हेल्थ प्रॉब्लेम्स आले की सोमशेखरला निरोप यायचा. सोमशेखर सगळं काम सोडून धावून जायचे बिजापूरला, किंवा ते जेव्हा मिरजेला येत तेव्हा आपलं सगळं काम सोडून ते स्वामीजींच्या बरोबर असायचे. त्यांचं हेल्थ चेकअप असू दे, डोळ्याचं चेकअप असू दे किंवा मेडिकल चेकअप असू दे, आपलं सगळं काम सोडून ते त्यांच्यावर राहायचे. शेवटपर्यंत त्यांनी महाराजांची, सिद्धेश्वर स्वामींची खूप 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 सेवा केली आणि तेवढंच प्रेम सिद्धेश्वर स्वामींचं त्यांच्यावर होतं. तर पुढील वाटचालीस मी सुयश चिंतितो आणि मला आजच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराजांनी संधी दिली, 4 शब्द बोलायला संधी दिली. आपली सगळ्या किती महान आहेत की या हाताची त्या हाताला खबर लागू देत नाहीत. असंच असतं दान की या हाताचे त्या हाताला खबर लागू देऊ नये, पण या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोच. रिटायर्ड तहसीलदार, आता महानगरपालिकेकडे स्टेट मॅनेजर म्हणून काम करतो. सरांचा सकाळी फोन आला. अनेक गोष्टी ते डॉक्टर सोमशेखर साहेबांच्या सारख्या अनेक मंडळी या ठिकाणी या रोटरी क्लबमध्ये असतात आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं काम होतं. गेल्या वर्षी झालेलं सांगतो सर, म्हणजे ह्याच वर्षी अजून पूर्ण व्हायचं आहे, 23-24 मध्ये जवळजवळ 500 कॅटरॅक्टच्या शस्त्रक्रिया रोटरी क्लबने केल्या, ज्याला 10,000 रुपये खर्च येतो टॉप लेवलच्या, त्या सगळ्या मोफत केल्या सर. जर 500 लोकांच्या शस्त्रक्रिया केल्या, त्या कोणाच्या पैशातून केल्या तरी सोमशेखर साहेबांच्या लोकांसारख्याच्या पैशातून केल्या सर, लक्षात घ्या. हे सगळं हे असं होत असतं, हे सायलेंट वर्क असतं सर, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आता आमच्याकडे केमकर सर आहेत, बळवंतराव हिचे कन्या शाळेचे आहेत, तर ते सायलेंटली कुमोदिनी माने पाटील शाळा असो किंवा अन्य असो, गरीब मुली असतील त्यांना हुडकून त्यांना शैक्षणिक मदत देणं, सायलेंटली वर्क चालू असतं सर. हळूहळू अशी कामं चालू असतात. तर अशा प्रकारची माणसं वाढावीत अशी शिवदेव स्वामींची इच्छा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांना सर एकत्रित करतात. मला दर पौर्णिमेला इथे यायला आवडणार आहे आणि त्यामुळे दर पौर्णिमेला मी बायकोला सांगितलंय स्वयंपाक काय घरात करायचं रे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे शिवदेव स्वामीच्या बरोबर जेवायला मिळणार आपल्याला, बरोबर आहे की नाही. आम्ही आज दुपारी पण फार खाल्लं नाही, कारण